मित्रांनो, मी अजय तुमच्यासमोर माझ्या आयुष्यातील एक खरी आणि खास गोष्ट घेऊन आलोय. मी पुण्याचा राहणारा आहे. माझ्या कुटुंबात आम्ही चौघे आहोत. मी, माझी लहान बहीण आणि माझे आई बाबा. आमच्या घराशेजारी एक कुटुंब राहतं. मी त्यांना भाभी म्हणतो. भाभींचे लग्न होऊन 9 वर्ष झाली आहेत आणि त्यांना एक 5 वर्षांचा मुलगा आहे. आमची घरे अगदी शेजारी शेजारी असल्यामुळे आमचं नातं कुटुंबासारखंच आहे. भाभी आमच्या घरी नेहमी येत जात असतात. भाभी खूपच आकर्षक आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोहक आहे की त्या चालताना प्रत्येकाचं मन जिंकून टाकतात. मी सुरुवातीपासूनच भाभींना खूप आवडायचो. त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती कारण त्या आमच्या घरी नेहमी येत जात होत्या. त्यांना माझ्या गर्लफ्रेंडबद्दलही माहीत होतं. भाभी खूप मोकळ्या विचारांच्या होत्या. त्यामुळे मी कधी त्यांच्या जवळीकेचा हलकासा अनुभव घ्यायचो, ज्यामुळे मला खूप आनंद मिळायचा. एकदा भाभींचा फोन खराब झाला होता, म्हणून त्या आमच्या घरी आल्या आणि लँडलाईनवरून फोन लावायला लागल्या. पण फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला फोन लावायला सांगितलं. मी फोन लावण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ येऊन हलकेच स्पर्श करत फोन लावू लागलो. माझी भावना त्यांच्या अस्तित्वावर हलकेच ठेवून फोन लावत होतो. मी भाभींना फोन दिला. त्या बोलत असताना मी बाथरूममध्ये गेलो आणि भाभींच्या नावाने माझ्या भावना व्यक्त केल्या. मग मी माझ्या खोलीत येऊन बसलो. भाभीही माझ्या शेजारी येऊन बसल्या आणि आम्ही गप्पा मारू लागलो. गप्पांमधून आम्ही आयुष्याच्या सुंदर अनुभवांबद्दल बोलू लागलो. मी भाभींना त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, तुझे काका फक्त कामातच व्यस्त असतात. वर्षातून फक्त 10-12 वेळा आम्ही जवळीकेचा अनुभव घेतो. आता तर जवळपास काहीच होत नाही. मी हसत म्हणालो, भाभी, मी तुमची मदत करू? यावर भाभी एक गोड हसू हसल्या आणि घरी निघून गेल्या. थोड्या वेळाने मी त्यांच्या घरी गेलो. तेव्हा त्यांचा मुलगा झोपला होता आणि भाभी दुसऱ्या खोलीत बेडशीट सावरत होत्या. मी जाऊन त्यांना मिठी मारली. त्या म्हणाल्या, हे बरोबर नाही, कोणीतरी येईल. पण मी त्यांना सोडलं नाही. मी त्यांना प्रेमाने चुंबन द्यायला लागलो. भाभी सुरुवातीला नाटकीपणे सोडवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण नंतर त्या माझा साथ देऊ लागल्या. मी त्यांच्या जवळीकेचा हलकेच अनुभव घेऊ लागलो आणि भाभी आवाजात आनंद व्यक्त करू लागल्या. तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला आणि मला जावं लागलं. मी भाभींना एक चुंबन देऊन म्हणालो, तू सलवार कुर्त्यात खूप सुंदर दिसतेस. दुसऱ्या दिवशी भाभी पुन्हा त्यांच्या मुलासोबत फोन लावायला आल्या. त्या सलवार कुर्त्यात इतक्या सुंदर दिसत होत्या की काय सांगू. त्यावेळी घरी कोणी नव्हतं. त्यांनी मला फोन लावायला सांगितलं. मी फोन लावून दिला आणि त्यांच्या शेजारी बसलो. हलकेच मी त्यांच्या जवळीकेचा अनुभव घेऊ लागलो. मग मी त्यांचे कपडे हलके केले आणि प्रेमाने चुंबन देऊ लागलो. भाभी आता हळूहळू प्रभावित होऊ लागल्या होत्या आणि त्यांनीही माझ्या भावनेला हाताने प्रेमाने अनुभव द्यायला सुरुवात केली. मग मी त्यांचे डोळे पाहू लागलो. तेवढ्यात भाभींनी फोन कट केला आणि चुंबन देऊ लागल्या. त्यांनी मला पूर्ण साथ द्यायला सुरुवात केली आणि मला मोकळे केले. त्यांनी माझ्या भावनेला पाहिलं आणि म्हणाल्या, माझ्या नवऱ्याची भावना लहान आहे. मग त्या माझ्या भावनेला प्रेमाने अनुभव देऊ लागल्या. मी भाभींना उचलून माझ्या बेडवर नेलं आणि आम्ही चुंबन देऊ लागलो. पण नशिबाने साथ दिली नाही. तेवढ्यात त्यांचा मुलगा रडायला लागला आणि कोणीतरी डोरबेल वाजवली. मी तयार होऊन पाहायला गेलो तर पोस्टमन पोस्ट द्यायला आला होता. मी पोस्ट घेऊन परत आलो, पण तोपर्यंत भाभींनी तयार होऊन मला एक चुंबन देऊन सॉरी म्हणत घरी गेल्या, कारण त्यांना त्यांच्या नंदेला आणायला जायचं होतं. 2 दिवसांनी माझं कुटुंब गावी लग्नाला गेलं. मी घरीच थांबलो. आईने भाभींना माझी काळजी घ्यायला सांगितलं. काका त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेले होते आणि भाभींची नणंद त्यांच्याकडे आली होती. मी घरी एकटा होतो म्हणून भाभींनी मला जेवायला बोलावलं. त्या गाऊनमध्ये इतक्या सुंदर दिसत होत्या की मनात आला आताच त्यांना जवळीकेचा अनुभव द्यावा. पण नणंदेमुळे शक्य नव्हतं. आम्ही जेवलो, गप्पा मारल्या. भाभी म्हणाल्या, तू इथेच झोप. आम्ही दोघी आणि माझा मुलगा एकटे आहोत. मी तिथेच थांबलो. भाभी त्यांची नणंद आणि मुलगा एका खोलीत झोपले आणि मी दुसऱ्या खोलीत. मला झोप येत नव्हती. मी मोबाईलवर काही गोष्टी वाचत भाभींच्या नावाने भावना व्यक्त करत होतो. तेवढ्यात भाभी माझ्या खोलीत आल्या. मी त्यांना मिठीत घेतलं आणि चुंबन देऊ लागलो. त्या माझा साथ देऊ लागल्या. मी हलकेच जवळीकेचा अनुभव घेऊ लागलो. त्या खूपच सुंदर दिसत होत्या. मग आम्ही मोकळे झालो आणि एकमेकांकडे पाहू लागलो. आम्ही जवळीकेच्या अनुभवासाठी तयार होतो. मग भाभीने माझ्या भावनेला प्रेमाने अनुभव दिला. त्या माझ्या भावनेला अगदी काळजीपूर्वक अनुभव देत होत्या. मी स्वर्गात होतो. थोड्याच वेळात मी माझ्या भावनांचा रंग सोडला. भाभी म्हणाल्या, आता नाही सहन होत, लवकर जवळीकेचा अनुभव दे. त्यांच्या ह्या शब्दात इतकी तळमळ आणि प्रेम दडलेलं होतं की माझ्या मनात भावना उचंबळून आल्या. मी त्यांना आधार दिला, त्यांच्या जीवनातला ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. मी थांबलो, त्यांना चुंबन दिलं. त्या नॉर्मल झाल्यावर मी हळूहळू जवळीकेचा अनुभव देऊ लागलो. भाभी सुखाने सिसकारी घेत होत्या.
त्यांच्या डोळ्यातून एकाच वेळी त्रास आणि समाधान दिसत होतं. त्यांच्या आयुष्यात खूप काळ दडवलेल्या भावना आता बाहेर पडत होत्या. माझ्या प्रत्येक प्रयत्नाने त्यांना जीवनाचं नवं बळ मिळत होतं. शेवटी आम्ही दोघं थकून शांत पडलो, पण मन मात्र नवीन नवीन सुरुवात करण्यास तयार झालं होतं. तेवढ्यात माझी नजर दाराकडे गेली. त्यांची नणंद तिथे उभी होती. मग मी बाजूला झालो आणि गप्पा मारू लागलो. त्या म्हणाल्या, मी तिच्याशी बोलते. मी तिला दुर्लक्षित केलं आणि भाभींना जवळिकेचा अनुभव देऊ लागलो. खोलीत आवाज गुंजत होते. भाभी म्हणाल्या, खूप मजा येते, थांबू नको, जवळिकेचा अनुभव देत रहा. मग मी पुन्हा त्यांच्या जीवनात प्रेमाच्या अनेक लाटा सोडल्या. भाभींना भीती वाटली की कदाचित त्या पोटी राहिल्या, म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी काकांशी जवळिकेचा अनुभव घेतला. नंतर भाभी पोटी राहिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की हे बाळ माझंच आहे. मग काही दिवसांनी भाभी तिथून निघून गेल्या. भाभींचं गावातून जाणं मला एका नव्या कथेच्या उंबरठ्यावर घेऊन आलं होतं. काही वर्ष उलटले. मी माझ्या आयुष्यात व्यस्त झालो. कॉलेज मित्र आणि माझ्या गर्लफ्रेंडसोबतच्या गप्पांमध्ये मी स्वतःला गुंतवून ठेवलं. पण कुठेतरी मनात भाभींची आठवण यायची. एक दिवस अचानक माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. अजय, तुझी आठवण येतेय, कधी भेटशील? मेसेज वाचून माझं मन धडधडलं. तो भाभींचा मेसेज होता. मी लगेच उत्तर दिलं, भाभी तुम्ही कुठे आहात? सगळं ठीक आहे ना? त्यांनी मला त्यांच्या गावात बोलावलं. त्या आता त्यांच्या माहेरी राहत होत्या. काकांनी त्यांना तिथे सोडलं होतं कारण त्यांचं काम त्यांना शहरातच ठेवत होतं. मी दुसऱ्या दिवशीच निघालो. गावात पोहोचलो तेव्हा भाभींच्या घरासमोर एक छोटंसं अंगण होतं. तिथे त्यांचा मुलगा आता 6 वर्षांचा खेळत होता. त्याला पाहून माझं मन भरून आलं. त्याच्या डोळ्यात माझाच आत्मा जणू मला दिसत होता. भाभी बाहेर आल्या. त्यांनी मला पाहताच एक हलकं हसू दिलं. त्या साध्या साडीत होत्या, पण त्यांची तीच मोहकता मला पुन्हा भुरळ घालत होती. अजय, आत ये, त्या म्हणाल्या. मी आत गेलो. घर साधं होतं, पण त्यात एक उबदारपणा होता. आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. भाभींनी सांगितलं की काकांचं काम आता खूप वाढलं आहे आणि ते फार कमी वेळा गावी येतात. त्यांचा मुलगा आता शाळेत जायला लागला होता आणि भाभी गावातल्या एका छोट्या शाळेत शिकवायला लागल्या होत्या. अजय, तुझ्याशिवाय हे सगळं अपूर्ण वाटतं, भाभींनी हळूच म्हटलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच तळमळ होती. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, भाभी, मी नेहमी तुमच्यासोबत आहे. त्या रात्री गावातला शांतपणा आणि ताऱ्यांनी भरलेलं आकाश आमच्या भावनांना जणू साथ देत होतं. आम्ही पुन्हा एकदा त्या रोमॅन्टिक अनुभवात हरवून गेलो, पण यावेळी त्या अनुभवात एक खोल भावनिक बंध होता. भाभींच्या डोळ्यात मला त्यांच्या आयुष्यातील एकाकीपणा आणि माझ्याबद्दलचं प्रेम दिसत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांच्या मुलासोबत खेळत होतो. तो मला मामा म्हणत होता आणि माझं मन आनंदाने भरून गेलं. पण त्याचवेळी मला प्रश्न पडला, हे सगळं कुठे चाललंय? मी आणि भाभी यांच्यातलं नातं आता फक्त 2 व्यक्तींच्या भावनांपुरत मर्यादित नव्हतं. त्यात एक मूल होतं, एक कुटुंब होतं आणि काकांचाही विचार करणं गरजेचं होतं. संध्याकाळी भाभी आणि मी गावातल्या एका तळ्याकाठी फिरायला गेलो. तिथे शांतपणे बसून मी त्यांना विचारलं, भाभी पुढे काय? त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, अजय, मला माहीत नाही आयुष्य मला कुठे घेऊन जाणार आहे, पण तुझ्यासोबतच्या या सुंदर क्षणांनी मला जगण्याचं नवं कारण दिलं आहे. मी तुला कधीच विसरणार नाही. त्या रात्री आम्ही पुन्हा एकदा रोमॅन्टिक वेळेचा अनुभव घेतला, पण यावेळी माझ्या मनात एक ठराव होत होता. मी ठरवलं की मी भाभींच्या आयुष्यात त्यांना आधार देईन, पण त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाचा आदर राखीन. मी काकांना सत्य सांगण्याचा विचार केला, पण त्याआधी भाभींशी बोलणं गरजेचं होतं. सकाळी सूर्याच्या पहिल्या किरणांनी तळ्याला सोनेरी रंगात न्हाऊ घातलं. भाभींचा मुलगा आता 6 वर्षांचा अंगणात खेळत होता. त्याच्या निरागस हसण्यानं माझं मन हलकं झालं. भाभी स्वयंपाकघरात चहा बनवत होत्या. त्यांच्या साध्या साडीतली तीच मोहकता मला पुन्हा भुरळ घालत होती. अजयात ये, त्या म्हणाल्या. मी हळूच स्वयंपाकघरात गेलो आणि म्हणालो, भाभी, आपण जरा बोलू शकतो का? भाभीने माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक कळवळा होता. त्या म्हणाल्या, हो अजय, बोल, काय आहे मनात? आम्ही दोघे अंगणातल्या झाडाखाली बसलो. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आणि गावातली शांतता आमच्या संवादाला साथ देत होती. मी हळूच सुरुवात केली, भाभी, आपलं नातं हे सगळं खूप सुंदर आहे, पण त्याचवेळी मला वाटतंय की आपण कुठेतरी एका नाजूक वळणावर आलो आहोत. तुमच्या मुलाचं भविष्य, काकांचं, कुटुंबाचा विचार करणं गरजेचं आहे. भाभी काही क्षण शांत राहिल्या. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, अजय, तू बरोबर बोलतोयस. मलाही हे सगळं समजतंय, पण माझ्या आयुष्यात गेल्या काही वर्षात खूप एकटेपणा आला आहे. तुझ्यासोबतच्या या सुंदर क्षणांनी मला पुन्हा जगण्याची उमेद दिली, पण मीही माझ्या जबाबदाऱ्या विसरलेली नाही. त्यांच्या आवाजात एक पक्की खात्री होती, पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात एक गोड भावना दिसत होती.
मी म्हणालो, भाभींना तुम्हाला नेहमी आधार द्यायचा आहे, पण मला वाटतंय की आपण काकांना सत्य सांगावं. त्यांना सगळं समजलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. भाभीने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि संकोच दिसत होता. त्या म्हणाल्या, अजय, तुला वाटतं का काका हे सगळं स्वीकारतील? त्यांचं मन खूप वेगळं आहे. आणि माझ्या मुलाचं काय? मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, भाभी, सत्य कटू असतं, पण त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. काकांना सत्य सांगितलं तर कदाचित त्यांना तुमच्या भावना समजतील, आणि जर आपण त्यांच्यापासून हे लपवलं तर कदाचित भविष्यात याचा त्रास होईल. भाभींनी मान हलवली, पण त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू खाली गळाला. मी त्यांना मिठी मारली आणि म्हणालो, मी तुमच्यासोबत आहे भाभी. आपण हे सगळं एकत्र हाताळू. त्या संध्याकाळी भाभींची नणंद घरी परतली. ती आमच्या आधीच्या भेटीची साक्षीदार होती आणि तिच्या डोळ्यात मला एक वेगळी चमक दिसत होती. ती मला एकट्याला भेटली आणि म्हणाली, अजय, मला सगळं माहीत आहे, तू आणि भाभी, पण मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तिच्या आवाजात एक गंभीरपणा होता. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, मला भाभींची काळजी आहे. त्या खूप एकट्या आहेत आणि तुझ्यासोबत त्यांना रोमॅन्टिक आनंद मिळाला आहे, पण तू त्यांच्यासाठी काय करणार आहेस? तू फक्त त्यांच्या भावनांशी खेळतोयस की खरंच त्यांच्या आयुष्यात त्यांना आधार देणार आहेस? तिच्या प्रश्नाने मला विचारात टाकलं. मी म्हणालो, मी भाभींची काळजी घेईन, पण मला त्यांचं कुटुंब तोडायचं नाही. मी काकांशी बोलणार आहे. नणंदेने माझ्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली, ठीक, पण सावध राहा. काकांना जर यातलं काही कळलं तर गोष्टी गुंतागुंतीच्या होऊ शकतात. त्या रात्री मी घरी परतलो. माझं मन विचारांनी भरलं होतं. दुसऱ्या दिवशी काका गावी येणार होते. मी आणि भाभी ठरवलं की आम्ही त्यांच्याशी मनमोकळं बोलणार आहोत. पण त्याआधी भाभींनी मला एक गोष्ट सांगितली जी ऐकून माझे पायाखालची जमीन सरकली. त्या म्हणाल्या, अजय, मला वाटतं मी पुन्हा पोटी आहे आणि हे बाळही तुझंच आहे. माझं मन धडधडलं. आता परिस्थिती आणखीन नाजूक झाली होती. काकांशी बोलण्याचा निर्णय आता आणखी महत्त्वाचा झाला होता. दुसऱ्या दिवशी गावात पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध पसरला होता आणि दुरून येणारा मेघगर्जनेचा आवाज आधीच तणावग्रस्त वातावरणात एक अस्वस्थता भरत होता. मी माझ्या खाटेच्या काठावर बसलो होतो. लाकडी टेबलावर ठेवलेल्या पिवळसर प्रकाश देणाऱ्या दिव्याकडे टक लावून पाहत होतो. भाभींचा खुलासा की त्या पुन्हा पोटी असण्याची शक्यता आहे आणि हे बाळही कदाचित माझंच आहे याने मला अंतर्मुख केलं होतं. माझं मन भीती, अपराधीपणा आणि एका अनामी जबाबदारीच्या भावनेने धडधडत होतं. आता परिस्थिती इतकी नाजूक झाली होती की काकांशी होणारं संभाषण एखाद्या वादळाप्रमाणे माझ्या डोक्यावर येऊन ठेपलं होतं. काकांचं गावात आगमन शांतपणे झालं होतं. ते थकलेले दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर अंतहीन काम आणि प्रवासाच्या थकव्याच्या रेषा उमटल्या होत्या. त्यांचे डोळे, जे नेहमी तीक्ष्ण आणि आज्ञाधारक असायचे, आता त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मलूल झालेले दिसत होते. काकांना भाभींच्या साध्या घरात पाऊल ठेवताना पाहताना माझ्या मनात अपराधीपणाची एक कळ वाजली. काकांनी भाभींना थकलेलं हसू देत अभिवादन केलं आणि त्यांच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला, जो बाबा म्हणत आनंदाने त्यांच्याकडे धावला होता. हे दृश्य माझ्यासाठी कठोर स्मरणपत्र होतं. मी ज्या कुटुंबाशी नकळत स्वतःला जोडलं होतं ते कुटुंब माझं नव्हतं, तरीही मला त्याच्याशी एक अनाकलनीय बंधन जाणवत होतं. भाभींनी साधं जेवण तयार केलं होतं आणि तिघे, मी, भाभी आणि काका, अंगणातल्या छोट्या जेवणाच्या टेबलाभोवती बसलो. तिथे एकच बल्ब तारेला लटकत होता आणि त्याचा मंद प्रकाश पडत होता. सुरुवातीला संभाषण हलकं-फुलकं होतं. काकांचं कामगावातल्या गप्पा आणि येणारा सण यावर बोललं चाललं. पण या सगळ्याच्या पृष्ठभागाखाली मला भाभींच्या डोळ्यातली अस्वस्थता आणि स्वतःच्या मनातली कालवाकाल स्पष्ट जाणवत होती. भाभीचा मुलगा आता 6 वर्षांचा अंगणात खेळत होता आणि त्याचा निरागस हसण्याचा आवाज त्या तणावपूर्ण शांततेत एकमेव सुखद ध्वनी होता. जेवणानंतर काकांनी त्यांच्या कामाबद्दल थोडं सांगितलं. शहरात सगळं खूप वेगाने चालतं, ते म्हणाले. त्यांचा आवाज थकलेला पण स्थिर होता. पण इथे गावात आलं की थोडं शांत वाटतं. भाभीने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या हसण्यात एक कृत्रिमपणा होता. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. मी काकांशी बोलायला हवं हे मला माहीत होतं, पण कसं सुरू करायचं आणि जर सत्य समोर आलं तर काय होईल? काकांचा विश्वासघात झाल्याचं दुःख, त्यांचा राग किंवा त्याहून वाईट त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता, या सगळ्याने माझं मन भरून गेलं होतं. अजय, तू काय विचार करतोयस? काकांनी अचानक विचारलं. त्यांचा आवाज उत्सुक पण संशयास्पद होता. मी एकदम भानावर आलो. मी घाईघाईने एक हसू चेहऱ्यावर आणलं आणि म्हणालो, काही नाही काका, फक्त गावातली शांतता आवडली. काकांनी मान डोलवली, पण त्यांच्या डोळ्यात एक चमक होती, जणू त्यांना काहीतरी जाणवत होतं. भाभींनी त्वरित विषय बदलला. काका, तुम्ही थकलेले दिसता. जरा आराम करा, मी चहा आणते. त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या. मला एक क्षणिक कटाक्ष टाकत, त्या रात्री मला झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पावसाच्या मंद सरींनी शांतता आणली होती. काकांना सकाळी लवकर उठून अंगणात चहाचा कप हातात घेऊन बसल्याची सवय होती. मी ठरवलं की आजच बोलायचं. भाभी स्वयंपाकघरात मुलाला नेहारी देत होत्या आणि त्यांची नणंद अजूनही झोपेत होती. हीच ती संधी होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि अंगणात काकांच्या शेजारी जाऊन बसलो. काका, तुम्हाला थोडं बोलायचं होतं, मी हळूच सुरुवात केली. माझा आवाज किंचित थरथरत होता, पण मी स्वतःला सावरलं. काकांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या भवया उंचावल्या. बोल अजय, काय आहे तुझ्या मनात? त्यांचा आवाज शांत होता, पण त्यात एक गंभीरपणा होता. मी एक क्षण थांबून माझं धैर्य गोळा केलं. काका, मी आणि भाभी म्हणजे आमच्यात काही गोष्टी घडल्या आहेत. मला माहीत आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण मी तुमच्यापासून काही लपवू इच्छित नाही. काकांचा चेहरा एकदम गंभीर झाला. त्यांनी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि माझ्याकडे टक लावून पाहिलं. काय म्हणतोयस तू अजय? स्पष्ट बोल. मी डोळे खाली घातले, पण मग हिम्मत करून काकांच्या डोळ्यात पाहिलं. काका, मी आणि भाभी यांच्यात एक नातं निर्माण झालंय आणि मला वाटतं तुम्हाला याबद्दल माहीत असायला हवं. आम्ही चुकीचं काही करायचा प्रयत्न केला नाही, पण भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. काकांनी काही क्षण शांतपणे माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर रागदुःख आणि आश्चर्य यांचे मिश्रण होतं. अजय, तू माझ्या कुटुंबाचा भाग आहेस. तुझ्यावर माझा विश्वास होता आणि तू माझ्या पत्नीशी असं वागलास. त्यांचा आवाज कठोर झाला होता, पण त्यात दुःखही स्पष्ट जाणवत होतं. मला अपराधीपणाने ग्रासलं. काका, मला माफ करा. मी माझ्या भावनांना आवर घालू शकलो नाही, पण मी तुमचं कुटुंब तोडायचं नाही. मला फक्त सत्य सांगायचं होतं, कारण तुम्ही त्याला पात्र आहात. त्यावेळी भाभी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्यांनी काकांचा चेहरा पाहिला आणि त्यांना सगळं समजलं. त्या हळूच पुढे आल्या आणि म्हणाल्या, काका, यात अजयचा एकट्याचा दोष नाही. मीही तितकीच जबाबदार आहे. तुम्ही नेहमी कामात व्यस्त असता आणि मला एकटेपणा खूप जाणवायचा. मी चुकीचं पाऊल उचललं, पण मला तुमचं कुटुंब तोडायचं नाही. काकांनी भाभींकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात दुःख आणि निराशा स्पष्ट दिसत होती. तुम्ही दोघांनी माझा विश्वास तोडला, ते हळूच म्हणाले. पण मला माहीत आहे, मीही माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये कमी पडलो. मी तुम्हाला माझ्या कुटुंबाला पुरेसा वेळ दिला नाही. काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाले, अजय, तू मला सत्य सांगितलंस याबद्दल मी तुझा आदर करतो, पण आता पुढे काय? तुम्ही दोघांनी माझ्या मुलाचं आणि या कुटुंबाचा भविष्य याचा विचार केलाय का? भाभींचे डोळे पाण्याने भरले. त्या म्हणाल्या, काका, मला वाटतं मी पुन्हा पोटी आहे आणि हे बाळ अजयचं आहे. काकांचा चेहरा एकदम पांढरा पडला. त्यांनी काही क्षण काहीच बोलले नाही. मग ते हळूच उठले आणि घरात निघून गेले. मी आणि भाभी शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिलो. आमच्या मनात भीती आणि अनिश्चितता होती, पण त्याचवेळी एक प्रकारचा दिलासाही होता. सत्य आता उघड झालं होतं. त्या रात्री काका परत अंगणात आले. त्यांचा चेहरा शांत दिसत होता, पण त्यांच्या डोळ्यात एक ठराव होता. मी खूप विचार केला. ते म्हणाले, माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मी तुम्हाला दोघांना माफ करतो, पण याचा अर्थ असा नाही की मी हे सगळं विसरू शकतो. अजय, तू एक चांगला मुलगा आहेस, पण तू माझ्या कुटुंबापासून दूर राहायला हवं. आणि ते भाभींकडे पाहत म्हणाले, तुला माझ्यासोबत नव्याने सुरुवात करायची आहे का? भाभींचे डोळे पुन्हा पाण्याने भरले. त्या म्हणाल्या, काका, मला माफ करा. मी तुमच्यासोबत आहे आणि मी माझ्या मुलासाठी आणि या बाळासाठी सर्व काही करेन. मी शांतपणे मान डोलावली. काका, मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो. मी माझी चूक सुधारायचा प्रयत्न करेन. मी तुमच्या कुटुंबापासून दूर राहीन, पण जर भाभींना किंवा मुलांना कधी माझी गरज भासली तर मी नेहमी त्यांच्यासाठी असेन. पुढच्या काही महिन्यात मी स्वतःला गावापासून दूर ठेवलं. मी पुण्याला परतलो आणि आपल्या कॉलेज आणि करिअरवर लक्ष केंद्रित केलं. मी भाभींशी संपर्क ठेवला, पण फक्त मैत्रीच्या पातळीवर आणि नेहमी काकांच्या परवानगीने. भाभींनी एका निरोगी मुलीला जन्म दिला आणि काकांनी तिला आपली मुलगी म्हणून स्वीकारलं. गावातली ही बातमी काही काळ गप्पांचा विषय ठरली, पण हळूहळू सगळं शांत झालं. मी माझ्या आयुष्यात एक नवीन ध्येय ठरवलं, स्वतःच्या चुका सुधारणं आणि इतरांना आधार देणं. मी गावातल्या मुलांसाठी एक छोटी शिकवणी सुरू केली, जिथे मी गरीब मुलांना मोफत शिक्षण देतो. या कार्याने मला एक नवीन समाधान मिळालं. माझ्या मनात भाभींची आठवण कायम आहे, पण आता ती आठवण एक प्रेरणा बनली आहे. प्रेम आणि जबाबदारी यांचा समतोल साधण्याची प्रेरणा. भाभी आणि काकांनीही त्यांच्या नात्यात नव्याने सुरुवात केली. काकांनी आपल्या कामाचा वेळ कमी केला आणि कुटुंबाला जास्त वेळ द्यायला सुरुवात केली. भाभींनी गावातल्या शाळेत शिकवणं चालू ठेवलं आणि त्यांचा मुलगा आणि नवजात मुलगी यांच्या संगोपनात त्या रमल्या. त्यांच्या नणंदनेही त्यांना समजून घेत आणि त्यांच्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी मदत केली. काही वर्षांनी मी एक यशस्वी शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता बनलो.
मी गावात एक छोटी लायब्ररी आणि कम्युनिटी सेंटर उभारलं, जिथे मुलांना शिक्षण आणि प्रेरणा मिळत आहे. एका सायंकाळी गावातल्या एका छोट्या समारंभात मला गावकऱ्यांनी सन्मानित केलं. त्या समारंभाला भाभी काका आणि त्यांचे 2 मुलंही उपस्थित होते. भाभींच्या डोळ्यात अभिमान होता आणि काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून हसत हसत म्हटलं, अजय, तू खरंच एक चांगला माणूस आहेस. तुझ्या चुका तू सुधारल्या आणि आमच्या कुटुंबाला एक नवी दिशा दिलीस. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता होती. काका, तुम्ही मला माफ केलंत आणि भाभी, तुम्ही मला आयुष्याचा खरा अर्थ शिकवलात. मी नेहमी तुमचा आभारी राहीन. त्या रात्री गावातल्या त्या छोट्या समारंभात ताऱ्यांनी भरलेलं आकाश पुन्हा एकदा साक्षीदार होतं. एक नवीन सुरुवात, प्रेमक्षमा आणि जबाबदारी यांचा. माझ्या मनात शांतता होती. मी आपल्या चुका स्वीकारल्या होत्या आणि त्यातूनच मला एक नवं उद्दिष्ट मिळालं होतं, इतरांना प्रेरणा देण्याचं आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमचे मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच रोमॅन्टिक कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा.